मंडळी, गर्लफ्रेंडच्या नवऱ्यामुळे पूर्वाश्रमीच्या प्रियकराला लागते एक लॉटरी. या लॉटरीमुळे त्याला कुठला जॅकपॉट लागतोय हे आपल्याला दाखवायला येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. रसिका, दे ना यार चहा. हो आले. हे घ्या. पडेल तो. इडीएस केस रशी. हे काय आता या बल्बच्या आकाराचे कप आलेत का? याच्यात चहा पिणार आहे मी. ट्यूबलाईट गेली आपली. बाथरूम मधला बल्ब काढून आणलाय. एक तर नवीन ट्यूबलाईट आणा, नाही तर हा बल्ब तरी लावा इकडे. काय ग रोजचं रडगाणं आहे? काय रोजचं रडगाणं आहे? एक चहा मागितला तर तो तरी दे ना वेळेवर. रोजचं रडगाणं नेहमीच झालंय आता. आणि मी काय ट्यूबलाईट आणणार नाहीये नवीन, कळलं? महिना अखेर पैसे नाहीत माझ्याकडे. मला माहिती होतं नेहमीची कारण. लावा आता तो बल्ब तरी लावा. लावतो. दिवे लावतायत. होते यार. पंखा कशाला बंद केलास? सगळ्यात प्रॉब्लेम असतो तुम्हाला. पकडू का? राहू दे राहू दे. हा. सावकाश. हा. बेल वाजत नाही लागायची. वाजली. वाजली लागा. सांभाळू ना. हा. सांभाळून. परत वाजवा. वस्ती वस्ती. हा कोण? नमस्कार वहिनी, नमस्कार. गोसाळकर तुम्हीच का? हो आम्हीच. अरे वा वा. येऊ का मग? हा आलो. आपण म्हणजे साहेब हेच का? नमस्कार. नमस्कार नमस्कार साहेब. मी घोसाळकर. बोला. काय काय बोलायचे तेव्हा? काय बोला? काय काम काय? इकडं बघितलं का? कुठे? हा? ह्याच्यात काय लाजायचे आता? मला माहिती. हे बघा. काय? टर डांग टर डांग टर डांग टंग टंग टंग. काय? लगा 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 का नाही शॉक? हा? कसं वाटलंय सरप्राईज? कोण? काय कोण आहे ते? ओळखता का तुम्ही? हा? ते हे कोण? परफेक्ट चॉईस. कडकच एकदम. एक मिनिट. परफेक्ट चॉईस. मला काहीच कळत नाहीये. काय म्हणजे काय म्हणायचं नक्की तुम्हाला? ये तुमच्याकडे माझा ह्यांची चॉईस आहे. म्हणजे म्हणजे काय? अहो तुमच्या नवऱ्याची पहिली गर्लफ्रेंड आहे. काय? ही तुमची? पहिली- काय बोलताय माणूस? काय बोलला माणूस? नाही बाबा, हे बघ, एक मिनिट. माझं शांत हो, मी शांत हो, ऐकते, शांत हो, बोला, शांत हो, शांत हो, बोला. शांत हो ना, बस. बोला काय ते पटकन. जुनाय. मग मला कसं नाही माहिती? वहिनी. जुनं आहे का जुनं आहे? अहो असू वहिनी असू दे की. जुनाय. तुम्ही काय लागा सांगायला असता या? लसते दिवे देवा. अरे उसनी के ये देखो प्यार किया तो डरना क्या? बिंदास बोलायचं. ओ, प्यार किया तो डरना की काय बोलताय तुम्ही? हे बघा कोण आहात तुम्ही मला पहिल्यांदा सांगा. हिचं नवरा आहे मी. लग्न केलं बरं का 2 आठवडे झालं. नवरा आहे मग इथे हिचे काय काम आहे तुमचं इथे? नवरा आहात तुम्ही? काय लागा भेताय तुम्ही? मला कळण झालं. या इकडे इथं उभं राहा. इथं उभं राहा. बेचं नाही अजिबात. त्याला काय होतंय तो? प्रत्येकाला 5 तास तुझ घे आयुष्यात. मग मी म्हणलं माझ्या बायकोला बी असणारच. चतनाला बाबा आपण पहिल्याच दिवशी विचारले. चतना तुझं बाबा काय जुनी लपडी बिपडी असतील तर आधीच सांगून ठेवू मला. पुन्हा आपल्यात लपडी नको त्याच्याहून. आहे का नाही? हा टेन्शन नाही घ्यायचं अजिबात. अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. आणि कसं असते वहिनी बोलले की कसं मन मोकळं होते हो. गैरसमजच राहत नाही ते मला. आहे का नाही? हो बरोबर आहे की नाही? नाही बरोबर आहे तुमचं. बोललं पाहिजे पण हे काहीच बोललेलं नाहीयेत. कारण मला त्यातलं काहीच माहिती नाहीये. नाहीये म्हणजे हे बघ, जे आहे ते जस्ट फ्रेंड्स असतं ना, ते आहे. फ्रेंड हवा जाते फ्रेंड्स. मला काय लागा जस्ट फ्रेंड्स वे. फ्रेंड्स. एक मिनिट. सगळं सांगितलंय. हो सांगितलं. म्हणजे हे म्हणाले ना की नवरा बायकोचं नातं आहे ना विश्वासावर असतं. असं. अशी कुठली गोष्ट नको की एकमेकांना माहिती नाही. हो ना? बरोबर आहे. बरोबर. ह्याच्यात काही चुकीचं आहे सांगा बरोबर हिने. बरोबर आहे की नाही? आता ह्यांची बी असतीलच की काहीतरी पास्ट बिस्टची लपडी. हो होते ना. काय होते? तसं म्हण. होते. एक मिनिट. अनेक वचन. अरे तुम्ही एवढा रिॲक्ट व्हायची गरज नाहीये. तुमचं जे काही आहे ना ते दारात आलंय. माझं जे कोणी होते त्यांनी गर्दी नाही केली आपल्या दारात. गर्दी बोलते रे. पाहुणे. गर्दी बोलते.
केवढे होते तुझे पाहुण हा? हे काय असं म्हणायचं नव्हतं. किती तुम्ही म्हणजे लगा कडक बुंदीच आहे बरं का. अरे केवढे चिडते ती त्यांच्यावर, एवढे चिडते ती तो. असू दे की त्याला काय होतंय तो. गर्दी बोलते हो असू दे की महत्वाचं काय आत्ता कुणावर राहते द्या ऑफकोर्स माझ्यासोबत आहे अंग असं मग जाऊ दे की विषय सोडा की. वहिनी हनीमून वरनं डायरेक्ट इकडे चालू वहिनी काय लगा तुमच्या नवऱ्याच्या हुकलेल्या बायकोचा नवरा इकडं आलाय. अरे चाबीचं काही विचाराल का नाही आम्हाला. हा अरे मेहमान नवाजी बिवाजी काय असते का नाही लागा वहिनी. नाही ऍक्च्युली माझ्या दारात आलेलं असं कोणी असं उपाशी जात नाही. तुम्ही आणि मग? बसा. बसा ना भाऊजी बसा. मी चहा हाय, आणते हाय, हाय, हाय. पटकन. बसा बसा नाही, हाय, बसा, बसतोय की मी बसा. तेव्हा. बसा तुम्ही पण बस चटणं, बस. बस ग बाई बस. बस निवांत बस. दमली असशील ना हनीमून वरून आली मानपान नाही केला तर मग उद्या चिडेल माझा नवरा माझ्यावर. नाही असं बस बस आरामात बस. मी आणते चहा बिस्किट काय सगळं घेऊन आणते? येते. काय आणते रसिका अरे संबंध जोडायला नाही आलेत ते तुटलेले संबंध आठवण करून देत आहेत ते रसिका होय हा? जुना पास्ट जुना पास्ट घर एक नंबर आहे बरं का आवडलं हो, हो. आपल्याला. बघा ना. वा 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 बावळटेस का जराशी तू नवऱ्याला हनीमूनच्या दिवशी सगळं सांगितलंस आपल्याबद्दल. हो त्यांनी विचारलं म्हटलं सांगायलाच पाहिजे ना. अरे हे मूर्ख त्यांनी विचारलं म्हणून काय आपण मेसेज करतो ते पण सांगितलंस. सांगितलं. अरे, संशय घेईल तो आयुष्यभर. एक नंबरला का कसला घर संशय एवढा काय घाबरतोयस तू. घाबरतो म्हणजे येडाय तो. बघ ना किती खुश झालाय मामाच्या गावाला आल्यासारखं. ऍक्च्युली नवऱ्याने चिडायला पाहिजे की नाही. तू कसं चिडलास मगाशी. चिड येणारच ना. हा पण तो होय. खुश झालाय त्याला कौतुक वाटतंय बायकोचा प्रियकर आहे. पास्ट ही जी फोटो दिसतोय ही चिकनागडी तुम्ही आहे का हा लगा बरं दिसतंय की ह्याच्यात. आता काय तोंडाचं खरकाड्याकडे झालंय. लगा म्हणजे म्हातार झालं होतं लय बेकार दिसायला लागा तुम्ही. केवढं फरक आहे बघा की चष्मा बिस्मा लावून लागा. नाही हो कॉलेजमध्ये असताना ना मुली मरायच्या याच्यावर. ऑफकोर्स काय सांगताय हो वा 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 किती मुली मरायच्या नाही का. कोणावर मरायच्या कोणावर पृथ्वीवर. हा ए हसते काय का मरायचं माझ्यावर काय बोलू नाही शकणार काय मग? काय बोल- एवढा होतो मी सॉलिड छावा एकदम नाही. चिकना आहे म्हणजे तो. मरायच्या मुली माझ्यावर सुंदर सुंदर मुली मरायच्या. हो बसा ना तुम्ही बसा 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 ना. हाय बस चहा घ्या चहा माझा फोन फक्त देत नाही नुसतं ठेवलं आणून घ्या घ्या म्हणता नाही, असं कसं भाऊजी द्या की तरी नाही आमच्या घरी म्हणजे अशी पद्धत नाहीये. म्हणजे कोणी आलं तर चहा तरी आम्ही देतो. थँक्यू. चहा एक नंबर बरं बस का? ना तुला आणू मी चहा. बाकी मग हे काय करतात हे हे ना भाऊजी काय करतात. हे खूप काय काय करतात. 3 दिवस मला सांगत होते माहितीये पण लिस्ट संपेच ना. मला म्हणाले अजून 7 दिवस जातील. हं? हो हो तर काय करतात कामकाज म्हणजे लय मोठं हो आपलं साधं सुद्धा आहे होय. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपलं एक्सपोर्टचा बिझनेस आहे वहिनी. इकडं काय नसतंच आपलं डायरेक्ट बाहेर विदेशातच. भारताच्या बाहेर का हो तिकडे तिकडे इकडून मला पण डायरेक्ट तिकडे पाठवतोय. वा म्हणजे तुम्ही खत म्हणू नका बियाणी म्हणू नका केमिकल म्हणू नका मेडिकल म्हणू नका वा. सगळं वन मॅन शो. सगळं सगळ्या क्षेत्रात आपणच लगा. अगं बाई काय म्हणजे खूप श्रीमंत असाल नाही का. तसं काय तेवढं चेतनाने चालतंय नशीबच आता काय. काढलंय एवढा श्रीमंत नवरा. बरं झालं बाई यांच्याशी लग्न नाही केलं. असं काय असं आमच्या घरात ट्यूबलाईट पण नाहीयेत. नाही पण हे म्हणजे नुसते खिशानी नाही मनानी पण श्रीमंत आहेत. नाही नाही ते जाणवलंच तुला इथे घेऊन आले यांच्यासाठी जाणवलं मनाने श्रीमंत. हो या ट्रॅफिकच्या शहरात मला भेटता यावं माझा अमूल्य वेळ वाया जाऊ नये म्हणून यांनी हेलिकॉप्टर पण विकत घेतलंय. काय हो. हेलिकॉप्टर आणि मग? तुझ्या यांच्यासाठी तुम्ही हेलिकॉप्टर विकत घेतलं. त्याला काय हो. तवान? आमच्याकडे ट्यूबलाईट पण नाही. सध्यात काय का ट्यूबलाईट नाही ट्यूबलाईट. आहे ना खरंच आहे ना खोटं बोलतीये का. एवढं काय त्यांनी हेलिकॉप्टर घेतलं तर तुझ्यासाठी काय केलं नाहीये का मी. एवढा नवरा राब राब राबतो किती कमवतो माहितीये का नवरा. 27,000 रुपये पगार आहे माझा महिना. 27,000 या काळात
बापरे. आणि कापून 24,300. Oh my लगा लगा God. भारी बरं का. आमच्या बंगल्यात नोकरांना 50,000 रुपये पगार आहे. नोकरांना 50,000 पगार आहे. हो तेवढा द्यायलाच लागतो. वहिनी पण तुम्ही वाईट वाटून घेऊ नका बरं का. त्याला काय होतंय तो चतनाला मला सगळी ह्यांची परिस्थिती सांगितलेली आहे. माझ्या बायकोचा पास्ट ह्यो राईटच असला पाहिजे हे तेव्हाच ठरवलं मी. तेव्हाच ठरवलं की बाबा ह्यांना माझ्या कंपनीत जॉब देणार मी. मला जॉब देणार. महिना 1.5 लाख पगार आत्ता. काय तुम्ही आता महिना 1.5 लाख पगार ह्यांना जॉब देणार? आणि मग काय बोलले ऐकलं का तुम्हाला? तुम्हाला नोकरी देणार मला- 1.5 लाख पगार? हो मला कळलंय, 1.5 लाख पगार पण द्या एक मिनिट सर एक मिनिट मला आदर आहे, तुम्ही मला 1.5 लाखाची नोकरी देताय, पण मी माझ्या कंपनीशी खूप लॉयल आहे. आमच्या मीटिंग मध्ये ठरलेलं आहे प्रायोरिटी महत्वाची. नाही, ते मी सोडणार नाही माझा जॉब. माझी कंपनी मला महत्वाची आहे. पुढच्या वर्षी मला प्रमोशन आहे आणि इन्क्रीमेंट मिळणार आहे मला मोठी 1,500 रुपये. म्हणजे किती? 28,500. 30,000ला 1,500 पगार. काय तुम्ही डोक्यावर पडलात का? हो वेळ लागलाय का तुम्हाला 1,500च्या वहिनी, इन्क्रीमेंटसाठी? हा माणूस वहिनी, तुम्हाला 1.5 लाखाची नोकरी देतो, 1,500चं इन्क्रीमेंट कसं घेऊन बसला? वहिनी अहो चिडू नका की. जॉईन करून घेतलं की नाही 2 महिन्यात लगेच 2 लाख पगार. अयो मग 2 लाख पगार होईल? आपलं तसंच असतं इन्क्रीमेंट. 2 लाख पृथ्वी. 2 लाख पगार लगेच 2 लाख. भाऊजी तुम्ही ना असं देवासारखे भाऊ ना बघत काय बसलाय त्या जुन्या बॉस समोर मागे पुढे करता ना पाया पडा भाऊजी. पाहुणा आहे माझा. पाहुणा आहे रे. भाऊजी बसू ना प्लीज. तुम्हाला मी कॉफी आणू का? चहा पिलो परत कशाला कॉफी. काय हो म्हणू? हा पण घ्या. यांच्या नाही, नको, कंपनीत बा- जॉईन झाला असता नको. तर आपल्याला भेटता येईल ना. माझा नवरा बावळाटच आहे, तुझी बायको पण बावळाट वाटते मला. पहिल्या दिवसापासून आपण मज्जा करू ना. हो म्हणणं पृथ्वी प्लीज. नक्की मज्जा करू. म्हणजे द्या, पाणी द्या. हो म्हणणं तू. हो बस, बस. तू म्हणतेस तर हो 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 हो. चालेल यांना चालेल. मी जॉब स्वीकारला. तुझं ऐकलं? स्वीकारला जॉब. लगा लगा लगा. अभिनंदन पाहुणं. अभिनंदन 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 पाहुणं. वेलकम टू आमची कंपनी. हे काय? अय्या हे काय आहे? गिफ्ट. जे नवीन जॉईन होतात ना त्यांना आमचे हे फोन देतात. हो का? फोन दिलाय लगेच टचस्क्रीन. फोन आला पण लगेच उचलण्यासाठी जाई, उचला की. उचला. अय्यो, किती सुंदर आहे. फोन आला, फोन आला, फोन आला. थँक्यू. हॅलो Hello. हॅलो. कोण आहे? Hello, this is Shiva. You are HR manager from Laga Laga International. लगा लगा इंटरनॅशनल. यांची कंपनी. तू तुमची कंपनी. यांची कंपनीचं नाव आहे. Hello. हॅलो हॅलो. हा बोला ना बोला. Hello, Mr. Gusadkar. घोसाळकर. I'm so sorry, Mr. Gusadkar. You have been appointed as an assistant head manager in Mumbai branch. Congratulations. काय? Yes. आणि आमची कंपनीकडून तुम्हाला मिळणार आहे 1 car, 1 bungalow with servants. Wow. Congratulations, Mr. Gusadkar. थँक्यू पण माझं हे काय असणार काम? हॅलो हॅलो. काय म्हणाले? काय कोण होतं? मला जॉब मिळालाय असिस्टंट हेड मॅनेजर मुंबई ब्रांच. असिस्टंट हेड मॅनेजर. फक्त एवढंच नाहीये रसिका, एक कार एक बंगलो देणार आहेत. आई गं, बापरे. मला हे माझ्यासाठी होतं हे. आपण पहिलाच मेसेज टाकून ठेवलं होतं आपल्या पाहुण्यासनी जॉब देणार म्हणून. भाऊजी तुमचा आभार कसं मानू मला कळत. अहो गाडी आली ना की पहिल्यांदा सिद्धिविनायकाला जाऊया, हो पूजा हो करून हो घेऊ हो आपण. हो हो. एक मिनिट पण त्याच्या आधी मला माझा आधीचा जॉब सोडावा लागेल ना. हा थांब. त्यांच्यानं ते तोंडावर फेकून मारा काय ते. काय ते म्हणजे रेजिग्नेशनच फेकून मारणार तुझ्या फेकूनच तोंडावर. मारा. थांब. ते करून टाका. रेकग्नायझेशन लगेच पाठवून द्या त्यासनी. सोडूच नका आता. आता लगेच ईमेल करतो की नाही बघा. हा 2 बघा. लाखाचा जॉब मिळाला म्हणून मला. युअर्स घोसाळकर. अगं बाई. Send. घेतला का? घेतला. घेतलं की नाही माहित नाही. केलंय, सबमिट केलंय मी सिस्टीम मध्ये. आता त्याच्यावरती आहे, बघू काय होईल ते होईल. अभिनंदन फास्ट. थँक्यू अभिनंदन. बॉस गेला खड्ड्यात जुना. वा, वा, वा. आता नवीन कंपनी. अजून एक फोन आला का? उचला उचला. उचला.
हॅलो Hello. This is Shiva, your HR manager from Laga Laga Internationals. हा बोला ना, लगा लगा इंटरनॅशनल बोला ना. Yes, Mr. Gusadkar. घोसाळकर. You have been promoted as a zonal manager. अय्यो प्रमोशन झालं लगेच. झालं पण लगेच झोनल मॅनेजर. Yes, Gusadkar. तुमचं ग्राफ आणि प्रोग्रेस पाहता आमची कंपनीने तुमचं प्रमोशन केलंय. And your annual package will be 30 lakhs. किती किती 30 lakhs. 30 लाख. Yes, Gusadkar. And now you are zonal manager of Somalia. Congratulations. सोमालिया. हॅलो एक मिनिट अगं बाई आता तुम्ही हॅलो. सोमनाथला जाणार. ते सोरटी सोमनाथचं दर्शन पण घेता येईल बाई मला. बावळट आहेस. सोमनाथ नाही, मग? सोमालिया. सोम एक मिनिट सोमालियाला का जायचंय मी? काय म्हणजे जॉब तिकडच आहे की सोमालियाचा. हा पण काम काय करायचं? तिकडं आत असणार तुम्ही समुद्रात. समुद्रात काय काम आहे? समुद्र चाचे म्हणून तुमची अपॉइंटमेंट झाली आहे तिकडं. अय्या भाऊजींचे चाचा असणार आहेत मग तर काही टेन्शनच नाही. घरचाच माणूस ना. हो यांचे चाचा आहेत हे मला म्हणाले होते. ए बावळटांनो, समुद्री चाचा म्हणजे त्याच्या नात्यातला कोणी चुलता नव्हे. समुद्री चाचा म्हणजे पायरेट्स. अय्या म्हणजे ते विमानातलं. अरे ते पायलेट्स पायरेट्स. हा, मग वेगळंच अरे विमान नाही, हे जहाज लुटतात बघ ते पायरेट्स. ते चालेल झोनल मॅनेजर झोनल मॅनेजर आहे तुम्ही तिकडं. अरे पण मी कशाला माझं कशाला पाठवतं तिकडे? झोनल मॅनेजर म्हणून मी कशाला जाऊ? पायरेट्स ऐका ना काय चाललंय हे. उगाच घाबरताय हो तुम्ही. अरे. 2 लाख पगार, बंगला मिळणारी गाडी मिळणार. टेन्शन नाही. हा का चिडतोय एवढा? नाही तुम्ही नका लक्ष ऐका देऊ ना, तुम्ही. मला प्लीज खरं सांगा काय प्रकारे हा? काय प्रकारे हा समुद्री चाचा म्हणजे पायरेट्स म्हणून तुम्ही मला तिथे पाठवताय, ती जहाज लुटायला पाठवताय तुम्ही मला, काय प्रकारे? जॉब आहे दुसरं काय आहे तवा. असं नका करू, मला प्लीज सांगा ना नेमकं काय आहे. कुरकुर देवाच थांबा. फोन आलाय जरा 1 मिनिट. हॅलो बोल की र. हा ओटी भरते तुमची. हाय का आता मेला होय? म्हणजे मेलाय कोण? नाही मग तिकडे समुद्रात टाकून दे त्याला. कोणाला समुद्रात टाकायचं? ह्याच्या यायला का काय बॉड्या काय इकडे घेऊन येतोय परत आपण तवा. कुठल्या बोड्या? नाही तिकडे कार्यक्रम तिकडेच करून टाका सगळा. ठेवू नका त्याला. हा नाही त्याच्या जागेवर एक नवीन माणूस अपॉइंट केलेला आहे मी इथं. गोसाळकर नाव आहे, झोनल मॅनेजर म्हणून तो काम करेल. हॅलो ऐका. आणि तिकडं मी आला बिला तर ह्याची बॉडी पाण्यात टाकायची नाही. ए बॉडी इकडं परत आली पाहिजे. वहिनी इकडं वाट बघते. ठेवू का मग? हा हो. हा चला काय काय फोन होता हा? ए हा लागेल. चेतनाला मेसेज फोन केला ना ह्याच्या पुढं तंगड तोडून हातात दि ना. कळलं का? चेतनाचा छ जरी तोंडातनं काढला ना तुझ्यातला ग फुडीन मी. नाही नको. नीट लक्षात ठेवायचं. कळलं का? आणि ही गोष्ट जर ह्या दोघींना कळली तिथनं जायच्या आत संपवीन तुला मी. नाही सांगणार. नीट ध्यानात ठेवायचं. ते नाही ठेवणार. कळलं? काय पाहुणं लागा. अरे बिगा भरा की लागा. जायचं नाही उद्या. अय्यो कधी जायचं? उद्या जायचं. लगेच बॅग भरते. चला. मला नाही जायचं. पाहुणं टेन्शन घ्यायचं नाही बरं का. घाबरू नका हो. टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. तिकडं काय फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला जर समजा पोलिसांनी पकडलं नाही काय करायचं नाही, शांत बसाय. ही तुम्हाला गिफ्ट देतोय अजून एक मी. अय्यो अजून ही बघा, ही गळ्यात घालून ठेवायचं. पोलिसांनी काय विचारलं नाही ही उघडायचं. ह्यातली पावडर आहे ती तोंडात टाकायची. मग पोलीस काय करत नाही ती बघा. सगळा कार्यक्रम होतोय. मज्जा आहे का माणसाची. खायला पण मिळणार, पोलीस पण नाही पकडणार. मज्जा आहे. ले बावळटस का तू? सायनाइड आहे हे. काय असतं? पोलीस आले. खा पटकन पुढं काय म्हणजे हे? बावळट सोड. लगा काय आयडिया काढली लागा. लईच आवडली आयडिया पण आणि स्किट पण. मस्त परफॉर्म केलं. मस्तच. प्रसादा लाजवाब कॉन्सेप्ट होती आणि अफलातून प्रेझेंट केली तुम्ही सगळ्यांनी. सावत्या कहर केला असतो. कहर. सावत्यासाठी एकदा टाळ्या वाजल्या. थँक्यू सर. लाजवाब. खूप मजा आली मला. Keep it up.